श्रीरामनवमी निमित्त रविवारी शहरातून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीच्या मार्गावरून वाद निर्माण झालाय। मागील वर्षीच्या बॉम्बे बेकरी चांद सुलताना हायस्कूल मार्गेच परवानगी देणार असल्याचं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलंय। मात्र आशा टॉकीज कोतवाली पोलीस ठाणेमार्गेच मिरवणूक काढण्यावर कार्यकर्ते ठाम असून पोलिसांनी अडवल्यास मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल असा इशारा देण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनांनी जुन्या आशा टॉकीज मार्गेच मिरवणूक काढण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे। आमदार संग्राम जगताप यांनीही जुन्या पारंपरिक मार्गावरूनच मिरवणूक काढणार असल्याचं स्पष्ट केलंय। पोलीस प्रशासन मात्र नवीन मार्गावर ठाम असून त्याची पाहणी करून बंदोबस्ताचा उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत। पोलिसांनी आशा टॉकीज मार्गे परवानगी देणार नसल्याचं स्पष्ट केल्यावर सकल हिंदू समाजाच्या वतीने मात्र जुन्याच मार्गाने मिरवणूक काढणार असल्याचं सांगत पोलिसांनी अडवल्यास मिरवणूक जागेवरच थांबवण्यात येईल असा इशारा दिला। या संदर्भात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना विचारलं असता आयोजकांची समजूत काढण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। सन 2016 पासून ज्या मार्गानं मिरवणूक काढली जात आहे त्याच मार्गानं मिरवणुकीला परवानगी देण्यात येईल असंही त्यांनी पुन्हा स्पष्ट केलंय। अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासनही तयारीत असल्याचा इशारा या माध्यमातून देण्यात आलाय। दरम्यान बंदोबस्तावेळी आवश्यक असलेल्या हेल्मेट, काठ्या, ढाल आदींची तपासणी सुरू आहे। आवश्यकतेनुसार नव्यानं मागवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या।